इथं ही अद्रक लसूणची पेस्ट केली मी माशांना लावायला आणि हे कालवणसाठी काढले. अद्रक लसूण, 2 मिरच्या, खोबरं, कोथिंबीर आणि कांदा, टोमॅटो हे वाटून घ्यायचे, सगळं पेस्ट करायची. इथं अद्रक लसूणची पेस्ट अशी टाकून घ्यायची, मॅरिनेट करून ठेवायचं थोड्या वेळ, असं लावून घ्यायचं सगळ्याला. खोबरं वाटून घेते पहिलं, ही सगळी पेस्ट करून घ्यायची ह्याची. आता इथं मी कालवणला फोडणी देते. पहिलं तेल टाकून घेते आणि तेल टाकल्यावरती मग हा जो सगळा मसाला वाटलेला आहे ना, हा टाकून देते मस्त. आणि 2 मिरच्या काढलेल्या आहेत, 2 मिरच्या पण टाकून. इथे बघा मी मस्त मसाला फ्राय करून घेणार आहे आणि हे मसाल्याच्या ह्याच्यातच असं पाणी टाकून मग ह्याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त त्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं. इथे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेलं आहे फ्राय. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूयात. सगळ्यात पहिला हळद आणि मग लाल मिरची पावडर आणि हा कांदा लसूण मसाला आणि फिशचा मसाला हा वाला टाकायचा, फिश क्युरी, सुहानाचा मसाला पूर्ण द्यायचं टाकून सगळं आणि मस्तपैकी मिक्स करायचं त्याला. थोड्या वेळ ह्याला पण चांगलं फ्राय होऊ द्यायचं, झाकण ठेवून घ्यायचं. इथे एका साईडला माझा भात झालेला आहे, जिरा राईस केला मी आणि आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून देते. थोड्या वेळ अजून फ्राय होऊ दिला ना, मग त्याच्यामध्ये फिश टाकून द्यायची. इथं बघा पूर्ण मसाला चांगला फ्राय झालेला आहे. आता ह्याला काय करायचं, मस्त मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि ह्याला असं मिक्स करून घ्यायचं. थोड्या वेळ परत झाकण ठेवायचं. नंतर थोड्या वेळाने मग मासे टाकायचे. नव्हतं, विसरले होते म्हणून आता टाकायला लागले. आणि मग चांगलं परत हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून द्या. तर मस्त उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये फिश टाकून देऊयात. हा रस्सा मी एकटीच खाणार आहे, अंश बाप्पा तर काही नाही खाणार. खाल्लं तर खातील, नाही तर नाही, थोडासा रस्साच पितात ते. फिश तर मीच खाईल, त्यांना रश्श्यामधली नाही आवडत, म्हणजे माझ्यासाठीच आहे. इथे बघा बघू शकता झालेलं आहे. आता मस्त थोडी उकळी होऊ द्यायची, मासे शिजू द्यायचे, मग रेडी. इथं कालवणला उकळी येते, शिजते, तोपर्यंत मी आता चपात्या करून घेते. पीठ मळलेलं आहे आणि मग चपात्या झाल्यावरती फिश फ्राय करणार. मिक्स करून घ्यायचं. मी कॉर्नफ्लॉर आणि बेसन पीठ टाकले आणि लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि हळद थोडीशी. इथं मी मॅरिनेट करून ठेवले अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये फिशला आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. काय मसाला आहे ह्याला पण मी थोडंसंच आहे हा त्याच्यामध्ये मिक्स करते, तो पण मिक्स करून घ्यायचा पूर्ण असा. आता फिश फ्राय करू. तर हा मसाला जो करून ठेवला होता ना, तोच आता माशांना लावायचा आणि तव्यामध्ये टाकायचा. मी तव्यात तेल टाकलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता मी मॅरिनेट केलं होतं अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये. आता मी ह्याच्यामध्ये डिप करणार आणि फ्राय करणार. ते इथं बघा असा मसाला लावून घ्यायचा, कोटिंग करायची मस्त छान, सगळीकडं लागला पाहिजे मस्तपैकी. आणि असाच घ्यायचा डायरेक्ट आणि असा तव्यात टाकायचा मस्तपैकी. तर बघू शकता
तुम्ही बघू शकता मस्तपैकी फ्राय होती आणि एकदम बारीक गॅसवरती फ्राय करायची, म्हणजे एकदम क्रिस्पी करून घ्यायची ती मस्तपैकी झालेली आहे फ्राय करून. आता दुसऱ्या साईडला आपण पलटी मारूयात. एकदम हळू मारायची पलटी. आता बघा बघू शकता. आता दुसरी साईड पण पलटी मारूयात. तर बघा मस्त लाल लाल झालं. एकदम बारीक ह्याच्यावरती फ्राय करायचं म्हणजे खूप जास्त क्रिस्पी होतो. टाकतोय फ्राय करायला. हे आता मी त्याला तडका देते. तडका पॅन ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकले. आता इथे मी जिरा टाकते, थोडीशी मोहरी पण टाकते मी. तडतड मस्त झालं की मग त्याच्यामध्ये टाकायचं कढीपत्ता. आणि हा तडका गॅस बंद करायचा आणि हा तडका भातावर टाकायचा मस्त. इथं बघू शकता चपात्या झाल्यात. इथं जिरा पण झालेला आहे बनवून, आणि इथं माझं कालवण पण झालेलं आहे बनवून. आता मी फिश फ्राय करते. तव्यामध्ये तेल टाकून घेतले खात मस्तपैकी. आणि मला प्लेट केली तर मस्तपैकी रस्सा, फिश फ्राय, चपाती आणि जिरा राईस. टेस्टी टेस्टी झाली. खा मग पोट भरून. रस्सा पण घ्या. मम्मी हे बघा मी खातोय, आता खाऊन सांगतो कसं झालंय. कसं तुम्हाला मी माझ्या मम्मीचं खायचं असेल तर माझ्या घरी या सगळेजण मच्छी थाली खायला. मी टेस्ट करून सांगते तुम्हाला रस्सा. एक नंबर झालाय, खूप भारी झाला. आणि खूप दिवसांनी बनवलाय म्हणून तरी पण एवढी छान टेस्ट झाली. आणि एकदम क्रिस्पी झालंय फिश पण. तुम्हाला दाखवते मी. इथं बघा. एक नंबर. आता आम्ही जेवण करून घेतो.